पुणे पोलिसांनी एका अशा टोळीचा पर्दाफाश केलाय जे गे डेटिंग ऍपवर ओळख करायचे आणि त्यानंतर भेटण्यासाठी त्या व्यक्तीला अज्ञात स्थळी बोलवायचे, निर्जन स्थळी बोलवायचे आणि तो व्यक्ती आल्यानंतर त्याची लुबाडून करायचे, म्हणजे त्याच्या खिशातील पैसे, लॅपटॉप, जे काही मौल्यवान वस्तू असतील ते घेऊन पोबारा करायचे. अशा टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर, एकूण या आरोपींची मोडस काय होती, कशा प्रकारे फसवणूक करायची? आपल्याकडे असा एक प्रकार निष्पन्न झालेला आहे. त्यातले आरोपी पोलीस नांदेड सिटी पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले आणि पुढे तपास करत आहेत. यांची मूळ अशी होती की हे ग्राइंडर नावाचं एक डेटिंग ऍप आहे गे, ते त्याने डाउनलोड केलं होतं. तो ऍक्च्युअली गे नाही आहे, परंतु त्याने डाउनलोड केल्यानंतर ज्या आसपासचे ते कम्युनिटी आहे त्यांचा व्हॉट्सअपवरती आणि याच्यावरती चॅट सुरू झालं. त्याच्या ओळखीतून त्यांनी त्यांना त्या धारीच्या भागात, निर्जन भागामध्ये त्यांना बोलवायचा तो, आणि त्या ठिकाणी ते बाकीचे आल्यानंतर त्याचे इतर सरदार त्या ठिकाणी यायचे आणि त्या व्यक्तीला ते लुटायचे. त्याच्यामध्ये मोबाईल असतील, वॉलेट असतील किंवा बाकीचे कॅश असेल ते घेऊन जायचे. अशी तक्रार आपल्याकडे किंवा एक ट्विटरवरून आपल्याला तक्रार 5 दिवसावर प्राप्त झाली होती. त्याच्यावर नांदेड सिटी पोलीस स्टेशनने वर्कआउट केलं असताना त्या ठिकाणी आपण ट्रॅप लावला. ट्रॅप लावल्यानंतर हे आरोपी त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आधीच चौकशी केली असता त्याच्यामध्ये 14 जानेवारी ह्या वर्षीच असा एक प्रकार झालेला आहे, निष्पन्न झालं. त्यातला आरोपी जो आहे भारत तिल्ले नावाचा धारीचा राहणार आहे, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बाकी 3 जुनियर्स आहेत. याच्यापूर्वी त्यांनी काय असा प्रकार केला आहे का ते पण पोलीस चौकशी करत आहेत. याच्यामध्ये आरोपीला गुन्हा दाखल करून पुढील तपास नांदेड सिटी पोलीस स्टेशन करत आहे. सर, हा तुम्ही आता सांगितलं की हा एकच, म्हणजे तुमच्याकडे फक्त एक तक्रार आली आणि ती सुद्धा ट्विटरच्या, म्हणजे कुणातरी एका व्यक्तीसोबत असा प्रकार घडला आणि त्याने ट्विटरच्या माध्यमातून हा अनुभव शेअर केला होता आणि त्याचीच दखल पोलिसांनी घेतली आणि त्या निर्धार स्थळी तुम्ही सापळा रचला होता. काय झालं सर? अशी तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला होता की त्या भागामध्ये, परंतु सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक आले त्या ठिकाणी आणि तो प्रकार पोलिसांच्या नजरेस आला. त्या ठिकाणी पकडल्यानंतर त्या मोबाईलमध्ये त्यांनी कबूल केलं की एक ग्राइंडर ऍप त्यांनी डाउनलोड केलं होतं आणि त्याचा वापर करून हा जे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला बोलवून तो त्या ठिकाणी पुढची ते असे दुष्कृत्य करत होता आणि हा लोकांना लुबडत होता. तर नागरिकांना सुद्धा विनंती की असे कुठलाही ऍप, ग्राइंडर ऍप किंवा कुठलेही डेटिंग ऍप याच्यावरती न थर्ड व्यक्तीला, जे तुम्हाला माहित नाही अशा व्यक्तीच्या संपर्कात राहू नये, जेणेकरून भविष्यामध्ये असा प्रकार टाळता येऊ शकेल. खरं तर अशा प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. मात्र सरांनी सांगितल्यानुसार त्या ठिकाणी जो व्यक्ती आला होता तो हॉटेल व्यावसायिक होता आणि तो सुद्धा अशाच या डेटिंग ऍपच्या माध्यमातून या आरोपींच्या संपर्कात आला होता आणि आरोपींनी त्याला त्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्याची काय म्हणू शकतो, लूट करण्याआधीच पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय. सर, त्यांनी अशा प्रकारे एकूण किती मुद्देमाल आतापर्यंत घेतला किंवा अशा किती घटना त्यांनी केल्या समोर? हा त्याला ट्रॅप आहे तो पकडला, तो हे झाला. परंतु त्याच्यापूर्वी 14 जानेवारी 2025 लाच एक प्रकार त्यांनी निष्पन्न झाला. त्याच्यामध्ये काही आपण गुन्हा दाखल करून रिकव्हरीचं काम पण सुरू आहे आणि त्याची PCR करून पुढचा तपास करत आहोत. आता याच्यामध्ये नागरिकांना विनंती की कुठल्याही मनात काही नाही होता, आम्हाला तुम्ही तुमच्यासोबत जर प्रकारे असं काही घडलं असेल तर नक्कीच पोलीस स्टेशनला त्याची दखल 100% घेतली जाईल आणि आपलं नाव कुठेही डिस्क्लोज न करण्याच्या अटीवरती तुम्ही तक्रार दाखल करा. पुढचा तपास पोलीस निश्चितपणे करेल आणि ज्याने कोणी हा प्रकार केला, हा आरोपी किंवा आणि कोणी असतील तर त्याच्यापर्यंत पोलीस नक्कीच पोहोचतील. तर आपण पाहू शकता, खरं तर मोबाईलच्या जमान्यात आजकाल अनेक ऍप जे आहेत ते आपण डाउनलोड करत असतो आणि अशाच माध्यमातून अनेकांनी कुतूहलापोटी अशा प्रकारचं ऍप डाउनलोड केलं असेल आणि त्याच्या माध्यमातून त्यांची अशा प्रकारे फसवणूक होत होती. मात्र ट्विटरवर आलेल्या एका तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.